महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता सरकारने दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला अखेर आता मंजुरी भेटलेली आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमोचा हप्ता कधी मिळणार, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता का रखडला, कशामुळे रखडला, आता नेमकं किती हप्ते मिळणार, 2 हप्ते एकत्र मिळणार का, त्यासोबत नमोचा हप्ता आज जमा होणार का, सर्व काही अगदी एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने काही नवीन नियम व अटी जाहीर केल्या. 20 लाख शेतकरी सध्या अपात्र झाले आहे आणि पात्रतेची यादी नेमकं काय आहे बघा. तुमचं नाव पात्रतेच्या यादीमध्ये आहे का, आत्ताच्या ठिकाणी चेक करून घ्या. जर पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर 20 लाख अपात्र यादीमध्ये तुमचं नाव असेल. आता तुम्ही अपात्र यादी व पात्र यादी कशी तपासायची सर्व काही पाहून घेऊया. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, यावर देखील आपण अगदी एका मिनिटामध्ये चर्चा करून सांगणार आहोत की नेमकं नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि त्यासोबत पहा शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा हप्ता मिळणार का. बघा हा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. बघा सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळणार. पहा सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेबद्दल सध्या घोषणा झाली की नमोचा हप्ता तुम्हाला मिळणार, परंतु कधी मिळणार त्याची अधिकृत अशी तारीख कोणती आहे, ज्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. चला शेतकरी बांधवांनो, यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथजी शिंदे नेमकं काय म्हणले आहे व हप्ता का रखडला होता. आता बघा सरकारने याबाबत सांगितलं आहे. जो काय नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता होता याचं वितरण व्हायचं होतं, परंतु बघा अजितदादा पवार यांच्यासोबत ही घटना घडली. या घटनेमुळे सरकार सध्या हादरलं होतं. त्यामुळे नमो शेतकरी योजनेकडे लक्ष सरकारचं गेलं नव्हतं, परंतु आता सर्व परिस्थिती आटोक्यामध्ये आली आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आज आली आहे. कारण की पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 2000 मिळणार नाही तर 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता झाले आहे. बघा कारण की पात्र शेतकऱ्याला आता 4000 रुपये फक्त नमो शेतकरी योजनेचेच मिळणार आहे आणि PM किसान योजनेचा हप्ता जेव्हा येईल तेव्हा म्हणजे की टोटल 6000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. नमोचे 4000 कशामुळे मिळणार तर लक्षामध्ये घ्या, नमोचा 8वा हप्ता रखडला होता. आता नमोचा 8वा व 9वा असे दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्ररित्या जमा करण्यामध्ये येतील. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि तसेच या ठिकाणी पुन्हा नमोच्या दुसऱ्या हप्त्याचे म्हणजे की 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे 4000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार. आता शेतकरी बांधवांनो बघा 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये तर जमा होणारच, परंतु बघा PM किसान योजना या देखील योजनेचे 2000 रुपये तुम्हाला कदाचित पुढे येणार, म्हणजे की 6000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. आता कोणकोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार ते देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी शेतकरी बांधवांनो 2च मिनिटांमध्ये जाणून घेऊया पात्रतेची यादी काय आहे, तुम्ही पात्र आहात की नाही. बघा सरकारने तर यादी जाहीर केली. आता कोणकोणते शेतकरी बांधव पात्र राहणार तर लक्षपूर्वक बघा आणि कान देऊ नका, कारण की बघा अशी माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही. सध्या फक्त अफवा पसरत आहे. अधिकृत माहिती आपण तुम्हाला सांगत आहोत. सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असेल अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 म्हणजे की 4000 रुपये जमा करण्यामध्ये येणार. आता सर्वात महत्त्वाचं कोणती तारीख आहे ज्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, लक्ष देऊन बघा. सरकारने माहिती सांगितली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होणार, पण एक हप्ता जमा होणार नाही, दोन्ही हप्ते शेतकऱ्याला मिळणार. आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा सरकारने जे जे नियम घातले त्या नियममध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जो नियम येत आहे तो म्हणजे की फार्मर आय डी. बघा आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी अजून त्यांनी काढलं नाही ते 20 लाख अपात्र यादीमध्ये सध्या गेलेले आहे.
जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल किंवा तुम्ही फार्मर आय डीचा फॉर्म भरला असेल किंवा तुमचा शेतकरी क्रमांक देखील तुम्ही मिळवला असेल किंवा एखादी प्रिंट फार्मर आय डीची कार्ड असेल तर तुम्ही पात्रतेच्या यादीमध्ये बसत असाल. बघा, आता बसत असाल म्हणल्यापेक्षा बसता असं देखील म्हणूया, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितले ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही ते अपात्र यादीमध्ये आले आहे. त्यासोबत ज्यांनी EKYC केली नाही ते देखील अपात्र यादीमध्ये आले आहे. त्यामुळे EKYC देखील तात्काळ करून घ्या. आता सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न येतोय, नमोचा हप्ता नेमका कधी मिळणार? तर बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्ष देऊ नये का, अगदी 5 दिवसानंतर नमोच्या हप्त्याचं वितरण बघा या ठिकाणी औरंगाबाद म्हणजे की छत्रपती संभाजीनगर येथून या ठिकाणी वितरण पार पडू शकते, असं सरकारच्या माध्यमातून व सरकारी सूत्रांच्या माध्यमातून सध्या माहिती पुरवली जात आहे. बघा, सरकारी सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे की या ठिकाणी 5 दिवसानंतर नमोचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. तर शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.